Okay students, now see the remaining part of problem set 2, example number 11. This is star question, that is hot question, higher order thinking question. जरी हॉट असला तर खूप टेन्शन घ्यायची गरज नाही, आपण साध्या पद्धतीने ते करू शकतो. देताना काय दिले बघा, सेगमेंट BL अँड सेगमेंट CM आर मेडियन्स. या दोन्ही मेडियन आहे, म्हणजे पॉईंट M आणि L हे मिड पॉईंट आहे. मग पहिलं कन्सिडर करू आपण, L इज द मिड पॉईंट ऑफ AC. हा मिड पॉईंट आहे, म्हणजे CL आणि AL दोघांची व्हॅल्यू ACच्या 1/2, म्हणजेच उलटं म्हणायचं झाले तर AC ची लेंथ ही AL च्या डबल AL इक्वल टू AC. तसंच M इज द मिड पॉईंट ऑफ AB, सो AB इज इक्वल टू 2AM. इक्वेशन नंबर 1. आता इथे हा BAC अँगल 90 डिग्रीचा आहे, म्हणजेच ट्रायंगल BAC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. पायथागोरस थेरम वापरतोय. BC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. आता या ठिकाणी ह्या ज्या व्हॅल्यू आल्या आहेत, AB इक्वल टू 2AM पुटअप करा, AC इक्वल टू 2AL या ठिकाणी पुटअप करा. आणि आपण कुठून घेतो हे? फ्रॉम इक्वेशन 1. याला रिझन द्यायला हरकत नाही इथे. फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1. मग आता इथे 2चा स्क्वेअर 4, 4AM स्क्वेअर प्लस 4AL स्क्वेअर. इक्वेशन नंबर 3. अगेन राईट अँगल ट्रायंगल BAC, राईट अँगल ट्रायंगल BAL घ्यायचं आपल्याला. तिथे C नाही, तिथे काय असणार आहे? L असणार आहे. BAL. त्याच्यामध्ये BL स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर और AL स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. इक्वेशन नंबर 4. अगेन इन राईट अँगल ट्रायंगल AMC CM स्क्वेअर इक्वल टू AM स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. इक्वेशन नंबर 5. ॲड इक्वेशन 4 अँड 5. सो BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर आणि त्या साईडला येईल AL स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. थोडंसं रिअरेंज करा फक्त. AB स्क्वेअर आणि AC स्क्वेअर जवळ आणा, नंतर AL स्क्वेअर आणि AM स्क्वेअर तिकडे राहतील. मग आता इथे आपण पाहिलंय AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, त्याची व्हॅल्यू आली BC स्क्वेअर, ती फक्त पुटअप करा इथे. या दोघांची ॲडिशन BC स्क्वेअर, ते तसेच. नंतर मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 4. 4ने मल्टिपल केला, याला ब्रॅकेटमध्ये ठेवा. इथे ब्रॅकेट मध्ये टाकून या सगळ्यांना 4ने मल्टिपल करा, म्हणजे काय? 4BC स्क्वेअर प्लस 4AL स्क्वेअर प्लस 4AM स्क्वेअर. पुन्हा आपण बघतोय 4AL स्क्वेअर प्लस 4AM स्क्वेअर, याची व्हॅल्यू काढली तेव्हा आपण BC स्क्वेअर. म्हणजेच पुढच्या स्टेपला हे तसंच, याच्यात फक्त याच्याऐवजी BC स्क्वेअर केलं. 4 + 1 दॅट इज 5BC स्क्वेअर. म्हणजे जरी स्टार केलेला क्वेश्चन असला तरी फार गडबडण्याची गरज नाही, सहज आपण ते सॉल्व्ह करू शकतो. व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित लिहून घ्या. Okay, now see the next example. 12. Sum of squares of adjacent sides of a parallelogram is 130 square centimeter and the length of one of its diagonals is 14 centimeter. Find the length of the other diagonal. मग आता गिवन काय काय आपल्याला? पॅरालोग्राम दिलाय. सो ड्रॉ अ पॅरालोग्राम PQRS. Quadrilateral PQRS is a parallelogram. Consider any one diagonal of 14 centimeter. आपण PR घेतला किंवा QS घेतला तर कोणताही चालेल. मग PR इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. QS म्हणजे सेकंड डायगोनल आपल्याला काढायचं आहे. आणि ॲडजसंटच्या साईडची सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ ॲडजसंट साइड्स ऑफ अ पॅरालोग्राम इज 130 स्क्वेअर सेंटीमीटर. मग ॲडजसंट कोणत्या आहे? एक तर PS आणि PQ घेऊ शकतात, PQ QR घेऊ शकतात, QR SR घेऊ शकतात, किंवा या दोन घेऊ शकतात. मग आपल्या सोयीसाठी आपण घेतलंय PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर इज इक्वल टू 130 स्क्वेअर सेंटीमीटर. आता पुढे आपल्याला काय काय करायचं ते आपण बघूया आता. मग आता इथे जर आपण विचार केला तर हा पॅरालोग्राम आहे. सोल्युशन क्वाड्रिलॅटरल PQRS इज पॅरालोग्राम. हा गिवन पार्ट आहे. आणि पॅरालोग्रामचे डायगोनल्स जर आपण घेतले तर त्याचे डायगोनल्स एकमेकाचे बायसेक्टर्स असतात. डायगोनल्स ऑफ पॅरालोग्राम बायसेक्ट ईच अदर. हे एकमेकाला बायसेक्ट करण्याचं काम करतात. देअरफॉर पॉइंट T इज, therefore segment ST is median of triangle PSR. ही जी ST असेल ही काय होणार आहे? ह्या ट्रायंगल PSR ची मेडियन होणार आहे. आणि पॉइंट T इज द मिड पॉइंट ऑफ बोथ डायगोनल्स. म्हणजेच काय होईल इथे? PT चं मेजरमेंट PR च्या 1/2. देअरफॉर PT इज इक्वल टू
PR/2 इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. आता ट्रायंगल PSR चा विचार केला आणि तिथे ST इज द मेडियन. मेडियन दिले की आपल्या डोक्यात एकच फक्त थेरम येतो, तो म्हणजे अपोलोनियस थेरम. बाय युझिंग अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम वापरतोय. मग ट्रायंगल PSR आपण कन्सिडर करतोय. पुन्हा अगोदर सांगितलं होतं मी थेरॉटिकल. तुम्ही जर याच्या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. इजी जॉमेट्री विथ राज या चॅनलला तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला त्याच्यामध्ये प्लेलिस्ट सापडेल आणि त्या लिस्टमध्ये या अगोदरचे सगळे व्हिडिओ आहेत. मग थेरॉटिकल थेरम कसा समजून घ्यायचा त्यासाठी सगळ्यात अगोदरचा 2.1चा थेरम पाहणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही अगोदरचे सगळे जे व्हिडिओ आहेत त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन जरूर बघा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला ती प्लेलिस्ट बघायला मिळेल आणि मग त्यात तुम्हाला हे सगळे अगोदरचे व्हिडिओ बघता येतील. बाय युझिंग अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम काय सांगतोय? जी साईड असेल की जिचा मिड पॉईंट दिलाय त्याचा अपोजिट व्हर्टेक्स पासून नावं लिहायला सुरुवात करा. साईड PR चा मिड पॉईंट T, त्याच्या अपोजिट व्हर्टेक्स S पासून सुरू करा. SP² प्लस SR² इज इक्वल टू 2ST² प्लस 2PT². हे आपण अपोलोनियस थेरम वापरतोय. मग आता याची व्हॅल्यू देऊन ठेवली आपल्याला. SP² प्लस SR² ही SP म्हणजेच PS 130. देअरफॉर 130 इज इक्वल टू 2 कॉमन काढा. 2 इंटू ब्रॅकेट ST जो आपल्याला माहित नाहीये ST² प्लस PT ची व्हॅल्यू आपण अगोदरच काढली. PT इक्वल टू 7. सो 7चा स्क्वेअर. देअरफॉर हा 2 इकडे डिवाइड आहे ना. 130 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू ST² प्लस 49. 2 ने डिवाइड करा 65 येईल. 65 इक्वल टू ST² प्लस 49 इकडे मायनस करा. 65 मायनस 49 इज इक्वल टू ST². सबट्रॅक्शन केलं तर 6 काहीतरी चूक होते का? मला वाटतं 1. येस 16 फक्त. 16 इज इक्वल टू ST. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. 4 इज इक्वल टू ST. मग ST जर 4 मिळाला तर त्याची डबल व्हॅल्यू केली तर QS मिळणार आहे. QS इज इक्वल टू 2ST. देअरफॉर QS इक्वल टू 2 इंटू 4 इक्वल टू 8 cm. देअरफॉर द लेंथ of another diagonal is 8 सेंटीमीटर. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या. Okay, now see the next example 13. In triangle ABC, AD is perpendicular to BC, so this angle is of 90 degree. Again, this is of 90 degree. Again, we have given BD equal to 3CD and we have to prove 2AB² equal to 2AC² plus BC². मग आपल्याला जे हवंय प्रूव्ह करायचं आहे त्यानुसार थोडंसं ऍडजस्टमेंट करूया. मग आता इथे जर आपण पाहिलं तर BC कसा तयार झालाय? फ्रॉम फिगर BC इक्वल टू CD प्लस DB. देअरफॉर BC इक्वल टू CD प्लस BD ची व्हॅल्यू किती दिली आहे? 3CD. हा गिवन पार्ट आहे. गिवन आपल्याला देऊन ठेवलंय 3CD. बरोबर आहे. याच्याऐवजी हे टाका. मग आता देअरफॉर BC इज इक्वल टू याची व्हॅल्यू किती येईल? इथे कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 प्लस 3 4 CD म्हणजेच काय आला? BC. इक्वेशन नंबर 1. मग आता इथे ADB हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि ADC सुद्धा राईट अँगल ट्रायंगल आहे. इन राईट अँगल ट्रायंगल ADB बाय युझिंग PT पायथागोरस थेरम. बाय युझिंग PT. मग PT नुसार काय होईल? AB² इज इक्वल टू AD² प्लस DB². AD² प्लस DB². मग इकडे जर फक्त AD² ठेवायचं असेल तर हा इकडे मायनस करा. देअरफॉर AB²
मायनस DB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2. आता इकडचं राईट अँगल ट्रायंगल घ्या. इन राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल ADC बाय युझिंग PT. पुन्हा पायथागोरस थेरम वापरा. बाय युझिंग PT पायथागोरस थेरम आपण वापरतोय. काय येईल त्याच्यानुसार? AC स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. पुन्हा इकडे AD ठेवायचं असेल तर इकडे CD मायनस करा. देअरफॉर AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर. इक्वेशन नंबर 3. कंपेअर इक्वेशन 2 and 3. कंपेअर इक्वेशन 2 and 3. 2 and 3चं कंपॅरिझन करा. दोघांची राईट साईड सारखी बघा. AD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. जर राईट साईड सारखी असेल तर लेफ्ट साईड सुद्धा सारखी. देअरफॉर AB स्क्वेअर मायनस DB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर. हा जो मायनस DB आहे तो तिकडे जाऊ द्या. AB स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. आता DB किंवा BD त्याची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 3CD. ती पुटअप करा. देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर प्लस DB किती आहे? 3CD. ब्रॅकेटमध्ये टाका. 3CD ब्रॅकेटचा स्क्वेअर. याच्याऐवजी ही व्हॅल्यू पुटअप केली फक्त. हे सुद्धा गिवन आहे. देअरफॉर AB स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर प्लस, आता स्क्वेअर करताना 3चा पण स्क्वेअर करा आणि CDचा पण करा. 3 स्क्वेअर 9 CD स्क्वेअर. आता हे -1 CD स्क्वेअर आहे, हा +9 आहे, सबट्रॅक्शन होईल. 9 मधून 1 गेला 8. देअरफॉर AB स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर प्लस 8 CD स्क्वेअर. याला फक्त आपण लिहिताना रिअरेंज करूया. AB स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर प्लस, हा जो एक काम करू, रिअरेंज नंतर करू. अगोदर दोन्ही साईडला 2 ने मल्टिपल करूया. मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2. मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 2 काय होईल? देअरफॉर 2AB स्क्वेअर इज इक्वल टू 2 ने सगळ्यांना मल्टिपल करा 2AC स्क्वेअर प्लस 8 ला 2 ने केलं तर 16 CD स्क्वेअर. आता रिअरेंज करूया थोडंसं. 2AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AC स्क्वेअर प्लस, आता याला आपण जर असं लिहिलं 4CD ब्रॅकेटचा स्क्वेअर, तर 4चा स्क्वेअर होतो 16 आणि CDचा CD स्क्वेअर. म्हणजे यालाच फक्त रिअरेंज केलं इथे. आता 4CD म्हणजेच काय? BC फ्रॉम इक्वेशन 1. देअरफॉर 2AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1. अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. कुठे एक्झाम्पल चेंज होत जातं, कोणती स्टेप ॲड करत जातो हे लक्षात ठेवा. एक्झाम्पल पाठांतर कधीही करायचं नाही, कारण मग ते एक स्टेप विसरलं का पुढचं काही आठवत नाही. मग आपण काय काय केले तिथे स्टार करत जा, म्हणजे पुढे स्टडी करताना तुम्हाला ते स्टार केलेले पॉईंट जास्त फोकस करता येतील आणि लक्षात ठेवता येईल. व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित लिहून घ्या. Okay, now see the next example, number 14. In an isosceles triangle, एक isosceles triangle दिलाय, तो काढूया अगोदर. Suppose this is isosceles triangle, side PQ is congruent to side PR. Okay, length of the congruent sides is 13 centimeter. This side is 13, this side also 13 centimeter. Its base is 10 centimeter. QR is the base and the length is 10 centimeter. Find the distance between the vertex opposite the base. Base च्या opposite vertex P and the centroid. आता हा शब्द खूप महत्वाचा आहे. Centroid म्हणजे काय? की जर आपण ह्या ट्रायंगलच्या 3 मेडियन काढल्या, मी इकडे समजून सांगतो तुम्हाला. समजा हा एक ट्रायंगल आहे आपला,
बरोबर आहे. त्याची ही एक इथे मी नाव देतोय PQRS, ही एक त्याची मेडियन आहे. परत याचा हा मिड पॉईंट घेतला, ही QN मेडियन झाली. परत हा मिड पॉईंट घेतला, ही एक मेडियन झाली. म्हणजे तिन्ही मेडियन एकमेकाला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात त्या पॉईंटला आपण सेंट्रॉइड म्हणतो. आणि हा सेंट्रॉइड नेहमी कॅपिटल G अक्षराने दाखवला जातो. आणि हा सेंट्रॉइड काय करतो, ही जी मेडियन असेल तिचे दोन पार्ट करतो. त्यापैकी हा मोठा पार्ट असेल आणि छोटा, तर मोठ्या पार्टचा जो भाग असेल किंवा जी लेंथ असेल ती PG जर आपल्याला काढायची असेल तर 2/3 PM इतकी असते. आणि GM जी असेल ती आपल्याला 1/3 PM इतकी असते. म्हणजे या दोघांचे ॲडिशन केलं तर PM मिळते. याला आपण सेंट्रॉइड प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल म्हणतो. मग याचा वापर आपल्या ठिकाणी करायचा आहे. आणि आपल्याला विचारताना हे विचारलंय की या वर्टेक्सचं या सेंट्रॉइडपासून असणारं डिस्टन्स काढा. ओके, म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला या ट्रायंगलची एक मेडियन तरी मिनिमम माहीत पाहिजे. ओके, ड्रॉ मेडियन PM as shown in figure. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे काढूया. मग आपण काय कन्सिडर केलं की इथे M हा मिड पॉईंट आहे. ओके, M इज द मिड पॉईंट. आपण कन्स्ट्रक्शन करतोय. इथे आपण याला कन्स्ट्रक्शन म्हटलं तरी चालेल. कन्स्ट्रक्शन, हे कन्स्ट्रक्शन आहे. ड्रॉ मेडियन PM as shown in figure. मग QM आणि MR हे सारखे झाले. ओके, इथपर्यंत समजतंय. मग आता एक व्हॅल्यू आपण काढून घेऊ QMची. हे समजलं असेल तुम्हाला. आता हे लक्षात ठेवा सेंट्रॉइड म्हणजे काय. ओके, मग आता इथे M इज द मिड पॉइंट. M इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट QR. हे आपण कन्सिडर केलं, ती मेडियन कन्सिडर केली म्हणून हा मिड पॉइंट झाला. ओके, देअरफॉर QM is equal to QR upon 2 is equal to 10/2 is equal to 5 सेंटीमीटर. झाले. आता सेंट्रॉइड आपल्याला दाखवायचं आहे. मग इथे आपण दाखवणार हा सेंट्रॉइड. G is the centroid. Point G is centroid. सेंट्रॉइड म्हणजे काय, मेडियन, तीनही मेडियन एकमेकाला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात त्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला सेंट्रॉइड असं म्हटलं जातं. इट इज कॉल्ड एज दी सेंट्रॉइड. पॉईंट G इज अ सेंट्रॉइड. ओके, इथपर्यंत झालंय. आता पुढे जाऊया. मग सरळ सरळ मेडियन शब्द आला ट्रायंगलमध्ये की आपल्याकडे एकच थेरम डोक्यात येतो, तो म्हणजे अपोलोनियस थेरम. इन ट्रायंगल PQR by using Apollonius theorem. Apollonius theorem काय सांगतो, ज्या साईडचा मिड पॉईंट दिलाय त्याचा अपोजिट व्हर्टेक्स घ्या. कोणता, P, आणि तिथून लिहायला सुरुवात करा. PQ² प्लस PR² इज इक्वल टू 2PM² प्लस 2QM². इथे आपण MR जरी घेतलं तरी चालेल, कारण या दोघांच्याही व्हॅल्यू सारख्याच असणार आहे. व्हॅल्यू पुटअप करा फक्त. इथे 13² प्लस 13² इज इक्वल टू 2PM² प्लस 2QM म्हणजेच 5चा स्क्वेअर. ओके, देअरफॉर स्क्वेअर करूया. 69 प्लस 69 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट PM² प्लस 25. आता हे 69 प्लस 69 म्हणजेच काय, दोघांचे ॲडिशन, म्हणजेच 2 इंटू 169. म्हणजेच काय करणार, 2 इंटू 169. हे दोघांचा अर्थ तोच आहे. एकाचं डबल करा किंवा दोघांचे ॲडिशन करा. इज इक्वल टू 2 इंटू PM² प्लस 25. हा 2 इकडे डिवाइड करा, दोन्ही कॅन्सल होतील. म्हणजे उरले काय, 169 इक्वल टू PM² प्लस 25. 25 मायनस करा. 169 minus 25 is equal to PM². Therefore, 144 is equal to PM². Take square root of both sides. Therefore, 12 is equal to PM. Therefore, length of median is equal to 12 सेंटीमीटर. मेडियन मिळाली. आपल्याला सेंट्रॉइड पासून असणारं P चं डिस्टन्स काढायचं आहे, PG काढायचं आहे. आणि PG हा ह्या
मीडियनच्या 2/3 टाइम्स असतो. याला म्हणतात प्रॉपर्टी ऑफ सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल बाय युझिंग प्रॉपर्टी ऑफ सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलच्या सेंट्रॉइडची जी प्रॉपर्टी आहे ती आपण वापरतोय. PG इज इक्वल टू 2/3 इंटू PM. Therefore, PG is equal to 2/3 into 12. 12 डिवाइड केलं तर 4. 4 into 2. 4 into 2. That is PG is equal to 8 centimeter. आणि मग आपण ते पूर्ण वाक्यात लिहू शकतो. The distance between the vertex opposite to the base and the centroid is 8 centimeter. शेवटी तुम्ही ते पूर्ण वाक्यात लिहून टाका. ओके, व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहा. एखादी स्टेप लक्षात येत नसेल तर व्हिडिओ रिवाइंड करत जा, पुन्हा मागे पाहत जा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात यायला सोपं जाईल. पुन्हा व्हिडिओ जर बघितला तर त्यातले बरेचसे बारकावे तुमच्या लक्षात येतील. कुठलंही एक्झाम्पल पाठ करायच्या भानगडीत पडू नका. स्टार केलेलं एक्झाम्पल तुम्ही तुमच्या मेथडने सोडवू शकता. फक्त असं काहीतरी लॉजिकली करेक्ट, त्याला काहीतरी आधार आपण दिला पाहिजे. आणि यासाठीच तुम्ही माझा व्हिडिओ बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब यासाठीच करा की तुम्हाला जे स्टार क्वेश्चन असते त्याचं एक वेगळी मेथड मिळेल. रुटीन कुठलं तरी नुसतं फॉर्म्युला टाकला, खूप मोठ्या स्टेप्स केल्या, असं कुठलंही एक्झाम्पल तुम्हाला बघायला मिळणार नाही. तुम्ही जरूर हे कंपॅरिझन करून बघा की जे हॉट क्वेश्चन्स आहेत ते हॉट क्वेश्चन मी कसे सोडून दिलेत आणि इतर ठिकाणी तुम्हाला कसे सोडून दिलेले सापडतात. या कंपॅरिझनवरून तुम्हाला कळेल की आपल्याला हे चॅनल सबस्क्राईब करणं किती फायद्याचं आहे. पॉज करा, लिहून घ्या. बघा, इथे एक कन्स्ट्रक्शन आपल्याला करावं लागेल. DM परपेंडिक्युलर AB, CN परपेंडिक्युलर AB आणि राईट अँगल ट्रायंगल ADB मध्ये आपण पायथागोरस वापरतोय. AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. व्हॅल्यू पुटअप करा. AB 25चा स्क्वेअर इज इक्वल टू AD 15चा स्क्वेअर प्लस BD माहीत नाही. याचा स्क्वेअर केला तर 625, याचा 225 प्लस BD स्क्वेअर. हा 225 इकडे मायनस करा. 625 मधून 225 गेले, 400 बरोबर BD स्क्वेअर. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स 20 सेंटीमीटर इज इक्वल टू BD. BD आपल्याला मिळाला 20 सेंटीमीटर, ज्याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे. परत आता या ठिकाणी हा जो ट्रायंगल ADB आहे, ADB जो आहे त्याचा एरिया आपण काढूया. एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1/2 इंटू, आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि एरिया काढताना त्याच्या ज्या दोन परपेंडिक्युलर साइड्स असतील AD आणि BD त्यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. AD इंटू BD. AD इंटू BD. पुट द व्हॅल्यू. देअरफॉर एरिया ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1/2 इंटू AD आहे आपल्याकडे 15 आणि BD आलाय 20. BD इज 20. 2 ने डिवाइड करा, 10 रिमेनिंग असेल. 15 इंटू 10. देअरफॉर एरिया ट्रायंगल ADB इज इक्वल टू 15 इंटू 10, दॅट इज 150. देअरफॉर एरिया ट्रायंगल ADB इज इक्वल टू 150 सेंटीमीटर स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. आता हाच ट्रायंगल ADB त्याचा एरिया आपण दुसरा फॉर्म्युला वापरून काढू शकतो. बेस आपण AB कन्सिडर करूया आणि त्याची हाईट DM घेऊया. काय येईल बघा. एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1/2 इंटू बेस AB इंटू हाईट DM. व्हॅल्यू पुटअप करा. आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण हा एरिया काढला ADBचा, फॉर्म्युला कोणताही वापरला पण ट्रायंगल एकच आहे म्हणजे एरिया काही चेंज होणार नाही. म्हणजे इथे ही जी व्हॅल्यू आहे ती आपण 150 टाकू शकतो. 150 इज इक्वल टू 1/2 इंटू AB आपल्याला माहिती आहे 25 इंटू DM. देअरफॉर AB इज इक्वल टू, सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला. इथे हा 2 इकडे मल्टिपल आहे ना, म्हणजेच काय होईल 150 इंटू 2 आणि हा मल्टिप्लाय 25 डिवाइड होईल. 25 इज इक्वल टू DM. देअरफॉर 25 ने डिवाइड करा. 25 6 जा 150, दॅट इज 6 इंटू 2 इज इक्वल टू DM. देअरफॉर 12 सेंटीमीटर इज इक्वल टू DM. DM ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 12 सेंटीमीटर. हा जो DM म्हणजे हाईट मिळाली.
एक व्हॅल्यू मिळाली. आता पुढचा परत प्रश्न आहे आपल्याला CD काढण्यासाठी काय काय करावं लागेल. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या, मग पुढचा टॉपिक आपण घेऊया. पुढचा टॉपिक बघा यातलं जे राहिले ते. आता DM आपल्याला 12 सेंटीमीटर मिळाला. आता ह्या DC आणि AB पॅरलल आहेत आणि हे पॅरलल लाईन मधलं डिस्टन्स आहे. DM इज इक्वल टू CN इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. कारण लिहा परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. टू पॅरलल लाईन्स, पॅरलल साईन आपण असं काढतो. टू पॅरलल लाईन्स ते कायम सारखं असणार आहे, कारण लाईन पॅरलल असल्या की परपेंडिक्युलर डिस्टन्स नेहमी सारखं असतं. म्हणजे DM जेवढा असेल तेवढा CN असेल 12 सेंटीमीटर. आता आपण राईट अँगल ट्रायंगल इन राईट अँगल ट्रायंगल DMA बाय युजिंग पायथागोरस. परत बाय युजिंग पायथागोरस. AD स्क्वेअर इक्वल टू DM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. व्हॅल्यू पुटअप करा. 15 चा स्क्वेअर इज इक्वल टू 12 चा स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. याचा स्क्वेअर केला तर 225, याचा केला तर 144 प्लस AM स्क्वेअर. सबस्ट्रॅक्शन करा. देअरफॉर 225 मायनस 144 इज इक्वल टू AM स्क्वेअर. आणि सबस्ट्रॅक्शन जर आपण केलं तर याचं आन्सर येत आहे 81 इज इक्वल टू AM स्क्वेअर. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. 9 इज इक्वल टू AM. AM जो आहे तो आपल्याला 9 मिळाला. आता एक गोष्ट आपल्या लक्षात येते की DMA हा राईट अँगल ट्रायंगल आहे. CNB सुद्धा राईट अँगल आहे. याचा हे जे आहे हायपोटेनस 15 आहे, याचा पण 15 आहे. याची ही साईड 12 आहे, याची पण 12 आहेत. आपण अगोदर दाखवले. म्हणजेच NB काय असणार आहे? 9 असणार आहे. देअरफॉर NB इज इक्वल टू AM फ्रॉम फिगर म्हणा फार झालं तर. फ्रॉम फिगर NB इज इक्वल टू AM इक्वल टू 9 सेंटीमीटर. म्हणजे तो पण 9 आला BN. आता याच्यावरून आपण MN काढू शकतो. याच्यावरून आपण काय काढू शकतो? MN. MN काय होणार आहे? AB इज इक्वल टू AM प्लस MN प्लस NB. देअरफॉर 25 इज इक्वल टू 9 प्लस MN प्लस 9. देअरफॉर 25 इक्वल टू 18 प्लस MN. आणि हा जर मायनस केला तर 7 इज इक्वल टू MN. MN इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. MN 7 सेंटीमीटर आला. आता हे DM परपेंडिक्युलर CN आणि ह्या दोन लाईन्स पॅरलल. म्हणजेच काय झालं? क्वाड्रिलॅटरल DMNC इज अ रेक्टँगल. DM perpendicular AB, CN perpendicular AB and DC parallel MN. DC parallel MN. Therefore, quadrilateral DMNC is rectangle. Is rectangle. आणि तो रेक्टँगल असेल तर MN जेवढा असेल तेवढा DC असणार आहे. Therefore, MN is equal to DC is equal to 7 centimeter. Opposite sides of rectangle. Opposite sides of rectangle. आता याचा एरिया काढणं सोपं आहे. काय? एरिया ऑफ ट्रॅपेझियम DMNC सॉरी इथे ABCD म्हटलंय. ABCD is equal to 1/2 into addition of parallel sides AB plus DC. AB plus DC into height. height कोणती आपल्याकडे? DM किंवा CN. DM. Therefore is equal to 1/2 into दोघांचे ॲडिशन 25 plus 7 into 12 into 12. हे 2 ने 12 डिवाइड करा 6 उरेल आणि इथे या दोघांचे ॲडिशन 32 into 6 दॅट इज 6 दुने 12 1 18 1 192 सेंटीमीटरचा स्क्वेअर. देअरफॉर
एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू 192 सेंटीमीटर स्क्वेअर. मोठं उदाहरण झालं तसं, पण स्टेप बाय स्टेप सोडवा, फार काही अवघड वाटणार नाही. Okay, now see the next example, 16 number. It is also star example, that is hot question. What we have to think about this? जे प्रूव्ह करायचे त्याचा विचार आपण करूया. अगोदर ट्रायंगल PQR इज इक्विलॅटरल. ट्रायंगल PQR इज इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल, दिस इज गिवन पार्ट. आणि तो जर इक्विलॅटरल असेल तर त्याच्या सगळ्या साईडची लेंथ सारखी असणार आहे. म्हणजेच काय, PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू PR. इक्विलॅटरच्या ट्रायंगल सगळ्या साईड्स कशा असतात, सारख्या असतात. इकडे फार झालं तर इक्वेशन 1 म्हणा. बट QS इज इक्वल टू 1/3 QR. हा गिवन पार्ट आहे. हा काय गिवन पार्ट आहे. म्हणजेच या ठिकाणी QRच्या ऐवजी आपण PQ लिहिलं तरी काय अडचण नाही. QRच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, PQ. म्हणजेच काय, देअरफॉर QS is equal to 1/3 into PQ. Equation number 2 from equation 1. From equation 1. आता या ठिकाणी आपल्याला देताना इथे एक थोडंसं कन्स्ट्रक्शन आपल्याला करावं लागेल. आपण एक कन्स्ट्रक्शन करूया. ड्रॉ PT परपेंडिक्युलर टू QR. कन्स्ट्रक्शन, ड्रॉ PT परपेंडिक्युलर टू QR. आता हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि इक्विलॅटरल ट्रायंगलचा QR जर बेस मानला आणि त्याच्या व्हर्टेक्स पासून जर परपेंडिक्युलर टाकला तर तो जो अल्टिट्यूड असतो हा ह्या बेसचा परपेंडिक्युलर बायसेक्टर होतो. द अल्टिट्यूड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड. परपेंडिक्युलर बायसेक्टर of the side on which it is drawn. On which it is drawn. On which it is drawn. ज्या साईडवरती तो काढला जातो त्याचा तो काय असतो, परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजेच काय, QTचं माप या QRच्या 1/2. देअरफॉर QT इज इक्वल टू 1/2 QR. आणि QR म्हणजेच आपण काय म्हणणार आहे, PQ. 1/2 PQ. 1/2 PQ या पद्धतीने. मग हे इक्वेशन नंबर 3, ज्याची गरज आहे आपल्याला, QT मिळाला. आता या ठिकाणी ST जर काढायचं असेल तर या QT मधून QS मायनस करावं लागेल, किंवा QT इज इक्वल टू QS प्लस ST. देअरफॉर QT किती आला आपल्याकडे, 1/2 PQ इज इक्वल टू QS. तो आपल्याला माहित आहे 1/3 PQ प्लस ST. हा 1/3 इकडे मायनस करा. लिहिताना सोयीसाठी आपण असं लिहूया, PQ/2 मायनस PQ/3 इज इक्वल टू ST. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काय होईल, 3PQ मायनस 2PQ/6. 2 × 3 6 ST. यांचं सबट्रॅक्शन फक्त PQ/6 इज इक्वल टू ST. इक्वेशन नंबर 4 ST मिळाला. बरोबर आहे. आता या ठिकाणी हा जो PT आहे, PT ही हाईट आहे इक्विलॅटरल ट्रायंगलची. आपल्याला माहिती आहे हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू √3 इंटू ट्रायंगलची कोणती पण एक साईड घ्या, आपल्याला ज्याची गरज आहे ती घेऊया, PQ. इक्वेशन नंबर 5. म्हणजे आपल्याला आणि हाईट जी आहे इथे 5 म्हणू नका, पुढे घेऊया. हाईट कोणती मानतोय आपण मग आता, PT. देअरफॉर PT इज इक्वल टू √3/2 इंटू PQ. इक्वेशन नंबर 5. आता हा PT आपण परपेंडिक्युलर काढलेला होता, म्हणजेच ट्रायंगल PTS राईट अँगल ट्रायंगल आहे. PTS काय, राईट अँगल ट्रायंगल आहे. बाय युजिंग पायथागोरस. इन राईट अँगल ट्रायंगल PTS by using PT, Pythagoras theorem, by using
PT. पायथागोरस थेरम त्या ट्रायंगलमध्ये आपण वापरणार आहोत. इथपर्यंत लिहून घ्या, पुढचं सांगतो. ओके, नाउ सी द नेक्स्ट पार्ट. आता बऱ्याच ठिकाणी आपण शॉर्टकट PT वापरतोय. आता इथे जेव्हा PT म्हणतो त्यावेळेस पायथागोरस थेरम असतो आणि जेव्हा इथे PT म्हणतो त्यावेळेस प्रूव्ह दॅट असतो. हे लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. नाही तर इथे प्रूव्ह दॅट लिहित जा, तिथे फक्त सिम्पली PT वापरा, इथे गोंधळ करू नका. मग आता राईट अँगल ट्रायंगल PTS आपण घेतोय बाय युजिंग पायथागोरस थेरम. काय होईल? PS स्क्वेअर इक्वल टू PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर. देअरफॉर PS स्क्वेअर इज इक्वल टू PT. किती व्हॅल्यू आपली PTची? फ्रॉम इक्वेशन 5 √3/2PQ ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस ST किती आहे? PQ अपॉन 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर. फ्रॉम इक्वेशन 4 and 5. फ्रॉम इक्वेशन 4 and 5. तुमचं कन्फ्युजन नको व्हायला म्हणून आपण इथं इथेच थोडं चेंज करूया, फक्त प्रूव्ह दॅट म्हणा याला, नाही तर परत गोंधळ व्हायचा. प्रूव्ह दॅट या पद्धतीने. आता सरळ सिम्प्लिफाय करूया. देअरफॉर PS स्क्वेअर इज इक्वल टू √3चा स्क्वेअर केला तर 3 फक्त आणि 2चा 4, PQचा PQ स्क्वेअर प्लस इथे PQचा केला तर PQ स्क्वेअर अपॉन 6चा 36. मग आता इथे हा डिनॉमिनेटर 4 आहे, इथे 36 आहे, सारखा करायचा आहे मला. म्हणजेच मी 9 ने मल्टिपल जर केलं नोमरेटर आणि डिनॉमिनेटरला तर त्याचा हे सारखं होऊ शकतं. म्हणजे काय होईल? PS स्क्वेअर इज इक्वल टू 9 ने मल्टिपल करा 27 PQ स्क्वेअर अपॉन 36 प्लस PQ स्क्वेअर अपॉन 36. कॉमन एकच डिनॉमिनेटर होईल त्याचा. PS स्क्वेअर इज इक्वल टू 27 PQ स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर अपॉन 36. तिकडचं आता पुसून टाकूया आपण ते. बघा आता ह्या दोघांची ॲडिशन होईल 27 आणि हा 1 म्हणजे 28. देअरफॉर PS स्क्वेअर इज इक्वल टू 28 PQ स्क्वेअर अपॉन 36. आता इथे आपण इथे भाग देऊ शकतो 4 ने. काय? 4 9 जार 36 आणि 4 7 जार 28. दॅट इज PS स्क्वेअर इज इक्वल टू 7 PQ स्क्वेअर अपॉन 9. हा 9 इकडे फक्त मल्टिपल आहे ना. 9 PS स्क्वेअर इज इक्वल टू 7 PQ स्क्वेअर. 9 PS स्क्वेअर इज इक्वल टू 7 PQ स्क्वेअर. आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. स्टेप बाय स्टेप या पद्धतीने लिहा. उदाहरण जरी मोठं वाटत असलं तरी तुम्ही स्टेप बाय स्टेप गेलात तर एकदम सोप्या पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवता येतात. लिहून घ्या, पुढचं सांगतो. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. इन ट्रायंगल PQR, PM is the median and PQ is 40, PR 42 and PM is equal to 29. Then we have to find out QR. Then why given star? हॉट क्वेश्चन का म्हटलंय त्याला? त्याचं कारण एवढंच आहे फक्त की ते आपल्याला स्क्वेअर करताना थोड्या मोठ्या संख्या घ्याव्या लागतात. त्याच्या पलीकडे याच्यामध्ये स्टार केलेल्यामध्ये हॉटनेस काहीही नाही, टफनेस काहीही नाही. सिम्पली करूया. बघा, PM इज मेडियन झालं इन ट्रायंगल वर घ्या वाटत होता. इन ट्रायंगल PQR PM इज मेडियन बाय युजिंग अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम वापरायचं आहे. सुरुवात काय? आपला नियम, ज्या साईडचा मिड पॉईंट दिलाय त्याचा अपोजिट वर्टेक्स P, तिथून नाव लिहायला सुरुवात. PQचा स्क्वेअर प्लस PRचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 PMचा स्क्वेअर प्लस 2 QMचा स्क्वेअर. झालं? व्हॅल्यू पुटअप करा. PQ किती आहे आपल्याकडे? 40. PR किती आहे? 42. 2 PM माहीत नाही आहे, अगोदरचा बाहेर काढून घ्यायला. 2 PMचा स्क्वेअर प्लस QM किती आहे आपल्याकडे? 29. 29चा स्क्वेअर. आता स्क्वेअर करताना 40चा स्क्वेअर किती येतो आपल्याला माहिती आहे? 1600. कसा काढलाय? 4चा स्क्वेअर 16, डबल 0 फक्त, प्लस 42. 42चा करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी करून घेता येतो. 42 गुणिले 42. 2 दूने 4, 4 दूने 2 चौक 8, 0
4 दुने 8, 4 चौक 16, 4 16, 1764 या पद्धतीने करून घ्या. 1764 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट PM स्क्वेअर. आता 29चं आपल्याला माहिती आहे 841. नसेल माहीत तर सरळ सोपी पद्धत या पद्धतीने करून घ्या. काहीच त्यात लाजायचं कारण नाही आहे. तेच त्याचा स्टारनेस त्याचा तोच आहे की तुम्हाला मल्टिप्लिकेशन थोडं जास्त करावं लागतं. आता याचे बेरीज जर केली तर किती येते? 4 6 7 6 13 2 आणि 1 3 33 64. 2 इंटू ब्रॅकेट PM स्क्वेअर प्लस 841. या 2 ने इकडे डिवाइड करा किती येतं बघूया. 2 ने डिवाइड केलं तर काय येईल? 3 therefore 3364 upon 2 is equal to PM स्क्वेअर प्लस 841. डिवाइड करूया. 2 1 जा 2 13 2 6 12 अगेन 16 2 8 16 and 2 2 4 PM स्क्वेअर. हा इकडे मायनस करा फक्त. 1682 minus 841 is equal to PM स्क्वेअर. दोघांचं सबस्ट्रॅक्शन 841 इज इक्वल टू PM स्क्वेअर आणि 841 आपल्याला माहिती आहे 29चं स्क्वेअर आहे. देअर टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. 29 इज इक्वल टू PM. देअरफॉर QR इज इक्वल टू PM जो जस्ट 1 मिनिट व्हॅल्यू पुटअप करताना PM ची व्हॅल्यू आपण पुटअप करत होतो. इथे या ठिकाणी करेक्शन्स आहे बघा थोडंसं. इथे व्हॅल्यू खरं तर आपण पुटअप करताना PM ची केलेली ऑलरेडी QM ची केलेली नाही म्हणून हे इथं नको होतं. तर ठीक आहे काही फरक पडत नाही. तर ह्या चुका जेव्हा जेव्हा होतात त्यावेळेस लक्षात ठेवा की थोडंसं या ठिकाणी आपलं लक्ष द्यावं लागेल. मग इथे आपण PM ची व्हॅल्यू 29 टाकली आहे. QMचा तसंच ठेवला आहे मग तो QM तसाच ठेवा. QM हा QM. ओके. नंतर इथे QM 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 इथं QM. आता QM आपल्याला मिळाला आहे. QR काढायचं आहे. सरळ डबल करा का तर M इज द मिड पॉईंट. 2 इंटू QM. देअरफॉर QR इज इक्वल टू 2 इंटू 29 इज इक्वल टू 58 सेंटीमीटर. दिस इज द फायनल आन्सर. अशा चुका ज्या होतात कधी कधी आपण जे नावं घेतो त्यामध्ये होत असतात म्हणून आपण ही पण काळजी घ्यायला हवी. जरूर हे लिहून घ्या. पुढचं सांगतो. नाउ सी द लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस प्रॉब्लेम सेट. मागचं 17 आणि 18 या दोन्ही एक्झाम्पलमध्ये आपल्याला फिगर दिलेली नाही. 17मध्ये पण फिगर नव्हती. तोच खरं तर टफनेस होता त्याच्यामधला हार्डनेस होता. ते सांगायचं राहून गेलं फिगर कशी काढली ते. तर आता परत त्याच्यावरून आपण समजून घेऊया. ते सेगमेंट AM इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल ABC. एक ट्रायंगल ABC काढूया. कोणताही घ्या आपल्याला जे सोपं वाटेल ते. या पद्धतीनं कदाचित फिगर आपल्याला चेंजही करावी लागू शकते. ABC नंतर AM इज median. AM is median. AB is equal to 22. नंतर AC is equal to 34. BC is equal to total BC 24 आणि फाइंड AM. काही गरज नाही. ही फिगर आपण वापरू शकतो. फिगर काढताना रफ फिगर असते. कुठेही त्याच्या व्हॅल्यू किंवा लेंथ आपण मोजत नाही त्यामुळे ती कशी येऊ शकते. ती रफच असते. मग आता सोल्युशन सेगमेंट AM इज median हे गिवन पार्ट आहे. दिस इज गिवन पार्ट. देअरफॉर पॉइंट M इज मिड पॉइंट. पॉइंट M इज मिड पॉइंट ऑफ BC. BCचा तो मिड पॉइंट आहे. म्हणजेच BM काढायचं असेल तर BCच्या 1/2. देअरफॉर BM इज इक्वल टू BC अपॉन 2 इज इक्वल टू 24 अपॉन 2 इज इक्वल टू 12. युनिट काहीच नाही आहे. सरळ तसंच लिहा. नंतर आपल्याला सरळ अपोलोनियस थेरम वापरायचा आहे. इन ट्रायंगल ABC बाय युजिंग अपोलोनियस थेरम. बाय युजिंग अपोलोनियस. पुन्हा तोच पॅटर्न तोच रूल. ज्याचा मिड पॉईंट दिलाय त्या साईडचा अपोजिट व्हर्टेक्स A तिथून नाव लिहायला सुरुवात. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. इथे
AM जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे, तो आपल्याला माहीत नाही. BM आपण आत्ताच काढलेला आहे. किती? 12. सरळ अपोलोनियस वापरतोय. व्हॅल्यू पुटअप करा. AB 22चा स्क्वेअर प्लस 34चा स्क्वेअर, AC इज 34 इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2 इंटू ब्रॅकेट BM इज 12चा स्क्वेअर. देअरफॉर आता 22चा स्क्वेअर करून घ्या. सिंपल मेथड आपली, सरळ मल्टिप्लिकेशन करायचं. 22 इंटू 22, 2 2 4, 2 इंटू 2 4, 0 4 4 484 484 प्लस परत आपल्याला करायचं आहे 34 इंटू 34, 4 4 जा 16, 1 रिमेनिंग, 4 3 are 12 and 1 13, 0 3 4 are 12, 1 remaining, 3 3 are 9 and 1 10, 6 5 1 1 1 1 5 6 is equal to 2 in AM स्क्वेअर कॉमन काढून घेऊ आपण. हा 2AM स्क्वेअर प्लस याचा 12चा आपल्याला माहितीच आहे 144. या दोघांची ॲडिशन करूया. किती ॲडिशन? 6 and 4 10, 1 remaining, 1 and 5 6, 6 and 8 14, 1 2 2 and 4 6, that is 1640 is equal to 2 into bracket AM square plus 144. 2 ने डिवाइड करून टाका. 4/2 is equal to AM square plus 144. 2 ने डिवाइड केलं तर 2 8 जा 16, 2 2 जा 4, 0 is equal to AM square plus 144. Therefore 820 minus 144 is equal to AM square. याचा सबट्रॅक्शन 10 मधून 4 गेले 6, 12 मधून 5 गेले 7, 7 मधून 1 गेला 6 बरोबर AM स्क्वेअर. आणि आपल्याला माहिती आहे हा 676 हा 26चा स्क्वेअर आहे. करून बघा. 26 इंटू 26 AM. देअरफॉर AM इज इक्वल टू 26. या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येतात. माझं टीचिंग आवडलं असेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.